आपण पाहू शकता की वातावरणाच्या बदलत्या हवामानामुळे आज हा जो काळ असतो हा शीत ऋतूचा काळ असतो। या काळामध्ये म्हणजे साधारणतः जानेवारी ते मार्च महिन्यामध्ये हा काळ असतो। या काळादरम्यान झाडांमध्ये पाणी क्षमता टिकवण्यासाठी झाडं हे पालवी काढत असतात आणि या काळाला देखील पानझडीचा कालावधी देखील म्हटलं जातं। आणि आपण पाहू शकता की कशा प्रकारे ह्या झाडात देखील पाण्याचे प्रमाण वाढलेले आहे आणि संपूर्ण या ठिकाणी सगळं या पानांमुळे आपण एक साधारणतः कचरा साचलेला आहे। आणि या ज्या बदलत्या वातावरणामुळे म्हणजे एकीकडे उन्हाळा असतो, एकीकडे हिवाळा असतो आणि यांच्या सुवर्ण मध्य एशियामध्ये या वातावरणामुळे जे लहान मुलांमध्ये आणि म्हाताऱ्या माणसांमध्ये तब्येती खराब होण्याचं कारण खूप प्रामुख्याने असतं। अशा वेळेस सर्दी आणि खोकल्याचं प्रमाण वाढतं आणि साथीसारखे रोग या ठिकाणी निष्पन्न होतात। म्हणजे मुळात हा जो काळ असतो हा संक्रमणाचा काळ असतो। या काळामध्ये कधीही म्हणजे एकीकडे आपण रात्री पाहू शकता की थंडी खूप जोरात वाजते आणि आणि दुपारी असताना उन्हाळा जाणवतो। हा संपूर्ण काळ आपण आता येत्या मार्च महिन्यामध्ये ज्यानंतर हा काळ बदलतो आणि या काळानंतर ज्या म्हणजे खऱ्या अर्थाने होळीनंतर या ज्या झाडांची जी पालवी असते याला नवीन पालवी येते। मी जितेंद्र जन सामान्याचा आवाज। जय भीम।